5 वर्ष जुनं भांडण आणि एक दिवस पब्लिकली भेटून एक जादूची झप्पी आणि फक्त सॉरी, सगळं काही नॉर्मल. 2020 मध्ये नसरुद्दीन शहा पब्लिकली अनुपम खेरला जोकर असं संबोधतात. Anupam Kher has been very vocal. I don't think he needs to be taken seriously. He is a clown. Any number of his contemporaries from NSD and FDI can attest to his psychophantic nature. त्यानंतर अनुपम खेर नसरुद्दीन शहाला एक फ्रस्ट्रेटेड माणूस म्हणतात. और अब जरूर कहना चाहूंगा कि आपने अपनी पूरी जिंदगी इतनी कामयाबी मिलने के बावजूद फ्रस्ट्रेशन में गुजारी है. आणि मग 5 वर्ष ह्यांचे भांडणं आणि मनात खूप सारे ग्रजेस. 5 वर्ष भरपूर काही होतं आणि पूर्ण बॉलिवूड बघत राहतं. पण आता HD पाठक यांच्या एका मीटिंग मध्ये नसरुद्दीन शहा आणि अनुपम खेर ज्यावेळेस भेटले, नसरुद्दीन शहाने सॉरी म्हणलं आणि जादूची झपी दिली. किती इम्पॉर्टंट आहे बघा. ह्यालाच म्हणतात की द ग्रज रिलीज. ऑफिसेस मध्ये असं बऱ्याचदा होतं की कुठला तरी कलिग ज्यांच्या सोबत तुमचं 2-3 वर्षापूर्वी काहीतरी भांडण झालं होतं आणि आजही त्याचं नाव समोर आलं, आजही तो मीटिंग मध्ये दिसला की चिडचिड होते आणि फ्रस्ट्रेशन आपल्याला येतं. असा कुठला तरी एक जुना बॉस असतो, ज्यावेळेस आपण जॉब मध्ये असतो त्यावेळेस काहीतरी झालेलं असतं आणि आजही 2-3 वर्षानंतर आपण तेच मनात घेऊन बसलेलो असतो. किंवा ऑफिस मध्ये असा एखादा टीम मेंबर असतो जो अचानकपणे जॉब सोडून गेलेला असतो, आपल्याला नुकसान करून गेलेला असतो आणि आजही आपण मनामध्ये ते घेऊन बसलेलो असतो. आणि हे सगळे ग्रजेस ना आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करत असतात, आपल्याला निगेटिव्ह करत असतात आणि बऱ्याचदा इतकं आपल्याला ते आठवलं की त्रास होतो त्याचा. आणि म्हणूनच म्हणतात की ग्रजेस आर व्हेरी एक्सपेन्सिव्ह. खूप महाग असतं ग्रजेस मनात ठेवणं. पण अपोलॉजीज हे सगळे फ्री असतात आणि दॅट इज द रिझन. सॉरी म्हणायला शिका. ते ग्रजेस आज जाऊन ते सगळे रिलीज करा. मग तो जुना एक्स बॉस असेल, तो टीम मेंबर असेल किंवा तुमचा कर्मचारी असेल ज्याच्या ही बद्दल मनात ग्रजेस आहे, जा सॉरी म्हणा, एक कॉफी आणि जादू की झप्पी आणि सगळं काही संपवून टाका. बिकॉज हे तुम्हाला स्ट्रेस रिलीज करेल.